मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जो पालघर जिल्ह्यामधून मुंबईपर्यंत जातो, हा महामार्ग डोंगराच्या किनाऱ्यावर आहे आणि डोंगरामध्ये वर जो पाऊस पडल्यानंतर जो पाणी असतो तो पूर्ण हायवेला जो पास होतो तो खालती कलवटमधून होतो। आणि हे जे कलवट जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जे हद्दीमध्ये आहे ते कलवटचं काम अपूर्ण आहे। आणि हे कलवटच्या बाजूला जी जागा आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, इकडे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे आहेत, कचरा आहे आणि हे पावसाळा सुरू होताच ह्या कारणीभूत जर वाहतूक कोंडी ठप्प होत असेल तर ह्याच अपूर्ण नाल्याच्या कामामुळे आणि अतिक्रमणामुळे वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हद्द ही स्पेसिफिक मीटरवर असते आणि त्याच्यानंतर जी स्थानिक स्वराज्य असते, मग ग्रामपंचायत असून दे, जिल्हाधिकारी असून द्या किंवा महानगरपालिका, परंतु ह्या ज्यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये डेब्रिज आहे, डेब्रिज सोबतच बंद पडलेल्या गाड्या असून दे, कचरा असून दे, सर्व या नाल्यामध्ये येऊन टाकलेलं असतं। नाल्यासोबतच तुम्ही रस्त्याच्या कडेला जर बघितलं तर पूर्ण रस्त्याच्या कडेला पार्किंग नसून कुठल्याही प्रकारचं नियोजन या पालिकेच्या हद्दीत असलं तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपली झटकलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे NHAIचे हे पेट्रोलिंग व्हेकल्स असतात, त्यांचं कुठल्याही प्रकारचं इकडे अंकुश नाही आहेत। मनमर्जी हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ह्या नाल्याच्या सोबती गावं बुडतात आणि हा फटका शहरामध्ये जातो आणि शहरामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं जलमय झालं तर इकडून जाणारी रुग्णवाहिका नंतर कुठल्याही प्रकारचं जे आपल्या एअरपोर्टचं असते ते कुठल्याही प्रकारची कनेक्शन अशी पूर्ण तुटते आणि वाहतूक पूर्ण ठप्प होते। माझं नाव रजनीकांत अरविंद म्हात्रे, मी स्थानिक रहिवासी आहे इकडचा। तुम्ही जर बघितलं तर पुढे ससूनगर गाव आहे, ससूपाडा आहे, त्याच्यानंतर मालजीपाडा, इकडे पूर्ण पाणी जमते। तसंच इथून समोर तुम्ही बघत असाल तुंगारेश्वर अभयारण्याचं पूर्ण पाणी या नाल्यातून समोर जी नदी आहे तिकडे जाते, पण तिथे ती नदी तुम्ही तो नाला बघत असाल तो पूर्णपणे जाम पडलेला आहे, तर ते पाणी निचरा कसा का होईल? आता काय परिस्थिती भयानक आहे। प्रशासनाला निसर्गाने आणखीन 15 दिवस दिले तरी प्रशासन काय अजून ते 15 दिवसाला हालत नाही अजून।